बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी ते नांदेडच्या हातगावमधून। नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बरडशेवाळा येथे ओबीसी समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन। कुणबी मराठा ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या 21 तारखेपासून दत्तात्रय अनंतवार यांचे कवाना येथे आमरण उपोषण चालू आहे। सरकारच्या वतीने उपोषणाची अद्याप कोणतीही दखल न घेतल्यामुळे हातगाव हिमायतनगर मतदारसंघातील ओबीसी समाजाच्या वतीने नागपूर नांदेड तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बरडशेवाळा येथे दत्तात्रय अनंतवार यांना पाठिंबा म्हणून आज नागपूर नांदेड तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। या रास्ता रोको आंदोलनाला मराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र दोंगडे, हातगाव। आज 21 तारखेपासून आमरण उपोषणाला अनंतवार बसलेले आहेत। सरकारनं कुठेही आणखी दखल घेतली नाही। जर सरकार आमची ओबीसी समाजाची दखल घेत नसेल तर ह्या तर रास्ता रोको केला, याच्यानंतर असं भव्य आणि दिव्य करू। सरकारला आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करू। तर मुख्यमंत्री राव, उपमुख्यमंत्री राव आमच्या या उपोषणाला भेट द्यायला तयार नाही। आमच्या गरीब समाजाची हे काही काळजी करायला तयार नाही। आज 7 दिवसापासून अन्ना पाण्या वाचून आमचा अनंतवार तिथं बसलेला आहे। हे राग आम्हाला अति येत आहे। या सरकारनं जास्तीत जास्त जर लवकर नाही निर्णय घेतला तर आम्ही याच्या पुढे जेलभरो आंदोलन करू। गावागावामध्ये जाऊन सर्वांना सूचना देऊन सर्व पब्लिकला आम्ही मैदानात आणू। या शासनाने याची ताबडतोब हे दखल घेतलीच पाहिजे। तालुक्यातील आव्हाना या गावी आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय पांडुरंग अनंतवार 7 दिवसापासून आज उपोषणाला बसलेले आहेत आणि यांचं उपोषण हे मराठा समाजाची ओबीसीमध्ये जी घुसखोरी आहे ती घुसखोरी त्वरित थांबवावी यासाठी आहे। आजपर्यंत 7 दिवसापासून शासनाने कुठे दखल घेतली नाही किंवा कुठला मोठा अधिकारी इथे भेटीसाठी आला नाही। इथे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांनी लवकर येऊन हा मुद्दा त्वरित निकाली काढायला पाहिजे, नाहीतर याच परिसरातील संबंध ओबीसी बांधव आक्रमक होतील आणि राज्यभर याचे पडसाद फार वाईट उमटतील। यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा एक आक्रमक इशारा आम्ही सरकारला देऊ इच्छितो। जय ओबीसी। रोको करण्यात आले, नेमक्या काय भावना आहेत? दत्तात्रय अनंतवार काका येथील कवाने येथे उपोषणाला बसलेले आहेत। आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला देऊ नये आणि जे कुणबी मराठा नेत्यांनी जे खोटं काही नकल चालू आहे ते थांबलं पाहिजे, तात्काळ थांबलं पाहिजे। 7 दिवस झाले त्यांच्या अन्नाचा पण सुद्धा त्याच्या पोटामध्ये नाही। आमचा संयम तोडण्याचा विचार करू नये। आम्ही ओबीसी बांधव एवढे संयमी आहोत। आम्हाला रस्त्यावर उतरायची त्यानं आज आम्हाला इथं येण्याची गरज आली। आम्हाला कुठलंही त्यांना आरक्षण भेटावा नाही भेटावं, आम्हाला कुठली काही आमची काही अपेक्षा नाही। त्यांना भेटावं, आमच्यातून देऊ नये। आणि आमच्या प्रत्येक बांधवाला जर आमच्या केसाला धक्का लागला तर आम्ही आमच्या महिला कमजोर नाही समजू नये आम्हाला। आम्ही आज फक्त इथं आम्ही 2-3 जणी आलेले आहोत। सगळा आमचा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून काय करणार नाही आणि काय करेल हे तुम्ही समजून घ्या। कारण आम्ही आमचा संयम तुटला तर आम्ही काही करेल याचं काही सांगू शकत नाही। आणि आमच्या ओबीसी समाजाला कुठलाही धक्का नाही लागला पाहिजे, आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे। आणि तात्काळ शासनाने नोंद घ्यावी, तात्काळ शासनाने नोंद घ्यावी। त्यानंतर काकाची ते येऊन आमच्या काय समस्या आहेत आमची एवढं मागणी समजून घ्यावी एवढी आम्ही विनंती करतो। एकच पर्व, एकच पर्व। आज आपल्या बरडशेवाळा येथे रस्ता रोकोचे आयोजन केलं आहे। आमचे दत्ता अनंतवार आज 7 दिवसापासून अमर उपोषणाला बसले आहेत। शासनानं कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही म्हणून हजारो कार्यकर्ते आज या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आम्ही तीव्र करू। आता शासनाने आमची दखल घ्यायला पाहिजे। येणारे ओबीसीमध्ये जे सर्टिफिकेट दिले ते रद्द करायला पाहिजे असं माझ्याकडून विनंती करतो आणि सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो आपण शांततेनं आपल्या गावी जावं अशी विनंती करतो।